Good morning. So we will talk today about heating. This is a chapter number I think six electrical heating and building. In that heating म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. Heating it is required for the domestic purpose as well as industrial purpose. तुमचं जे heating असतं गरम करणं it is required for domestic means घरगुती वापरासाठी ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पजसाठी पण हिटिंगचा वापर करतात. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन इन्क्लूड मेल्टिंग ऑफ मेटल्स, हार्डनिंग, टेम्परिंग करणं, केस हार्डनिंग करणं, ड्राईंग अँड मेल्टिंग ऑफ एनी काइंड ऑफ मेटल और एनी काइंड ऑफ मेकॅनिकल पार्ट. सो इट इज अबाउट हिटिंग. सेकंड इज देर आर डिफरंट मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. कसं हीट ट्रान्सफर होतं त्याच्यानुसार 3 त्याचे टाईप पडलेले आहेत. फर्स्ट आहे कंडक्शन मोड. आता या कंडक्शन मोडमध्ये होतं काय, इन दिस मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट वन मॉलिक्यूल, अंडरस्टँड दिस, वन मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स गेट हीटेड अँड दॅट हीट इज ट्रान्सफर टू द ॲडजसंट वन. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही आयर्न घेतलं म्हणजे इस्त्री घेतली आणि तुम्हाला त्या ड्रेसला इस्त्री करायची असेल तर पहिल्यांदा काय होईल, सप्लाय दिला, इलेक्ट्रिसिटी सप्लाय कशाला दिला, इस्त्रीला दिला. त्यामुळे काय होणार आहे, तुमची इस्त्री गरम होणार आहे. इस्त्री हॉट झाल्यानंतर दॅट हीट इज ट्रान्सफर टू द ॲटोमॅटिकली टू द ड्रेस. सो दॅट वन मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स in the iron is get heated and that heat is transferred to the adjacent one. What is adjacent here? Here dress is adjacent. सो आयर्न जे आहे, तुमची इस्त्री जे आहे, यांच्यामधले नंबर ऑफ वन मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सबस्टन्स जे आहेत इट विल बी गेट हीटेड अँड दॅट हीट इज ट्रान्सफर्ड टू द ॲडजसंट वन. जवळचं काही असेल, ड्रेस असेल किंवा दुसरं काही असेल त्याला ते काय करणार, ट्रान्सफर करेल. सो दिस मोड इज नोन ॲज कंडक्शन मोड. कंडक्शन म्हणजे डायरेक्ट कंडक्शन होतं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर होतं आहे. then rate of conduction heat along a substance, it is depends upon the temperature gradient. The equation is given, Q is equals to K into A divided by T, T1 minus T2, that temperature difference into T. So this is about the conduction mode. Second is convection, where convection is the movement of molecules within the fluids. ते काय होतं आहे, त्याच्या मुवमेंट, मॉलिक्युल्सची मुवमेंट होते विदिन द फ्लुइड्स. दॅट इज इट विल बी लिक्विड और इट विल बी गॅसेस. इट कॅनॉट बी टेक प्लेस इन द सॉलिड. सॉलिडमध्ये काय होत असतं, इट विल बी कंडक्शन प्रोसेस, नॉट द कन्व्हेक्शन प्रोसेस. कन्व्हेक्शन प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काय आहे, इट इज द मुवमेंट ऑफ दॅट मॉलिक्युल्स. मुवमेंट होणं अपेक्षित आहे. तर हे कुठे होऊ शकते, इट इज विदिन ओनली द फ्लुइड्स. So it is, example will be liquid or gases. Since in this convection mode, for example, it is very simple example, we are boiling the water. आपण पाणी काय करतोय, गरम करतोय. त्या ठिकाणी द हीट इज पासेस फ्रॉम द बर्नर इन टू द पॉट. पहिला हीट जे आहे इट इज पासेस फ्रॉम द बर्नर इन टू द पॉट, देन हिटिंग द वॉटर ॲट द बॉटम. जे काय हीट झालेलं आहे, पाणी जे बॉटम साईडला पाणी आहे दॅट विल बी हीटेड. देन दिस हॉट वॉटर इट रायझेस, काय होईल ते जे गरम पाणी आहे इट विल रायझेस अँड कूलर द वॉटर मूव्स डाऊन टू रिप्लेस इट. इट कॉजेस द सर्क्युलर मोशन. मराठीमध्ये म्हणजे काय, बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजे काय, तुम्ही जेव्हा बर्नर ऑन करता त्यावेळेला जी काही हीट आहे इट इज फ्रॉम द बर्नर टू द पॉट, राईट. आफ्टर दॅट हीट वॉटर काय होईल, गरम व्हायला स्टार्ट होईल. ते कसं गरम होतं, बॉटम साईडचं वॉटर जे गरम झालेलं आहे दॅट वॉटर विल रायझेस अप आणि जे वरचं थंड पाणी आहे ते इट विल बी पुल्स डाऊन टू रिप्लेस दॅट. सो इट विल बी अ सर्क्युलर मोशन. ही कोणती मोशन असते पाण्याची, सर्क्युलर मोशन. पाणी गरम करणे हे कशाचं एक्झाम्पल आहे तर कन्व्हेक्शनचं. रिमेंबर दिस. नेक्स्ट थर्ड वन, रेडिएशन. It is the process in which energetic particles or waves, it is the process in which energetic particles or energy or wave, it is travel through a medium or space.
हिअर मीडियम विल बी एअर. मोस्ट ऑफ मीडियम कुठलं असतं? एअर. दॅट विजिबल लाईट फ्रॉम द कॅन्डल. फॉर एक्झाम्पल दिले काय? कॅन्डलचं एक्झाम्पल दिले. जी तुम्हाला विजिबल लाईट दिसते फ्रॉम द कॅन्डल, इट इज द रॅडिएशन प्रोसेस. ओके, सो दॅट विल बी द radiation. So these are the modes of heat transfer. After that we will see the classification of electrical heating. It is very simple to understand what is the heating types. First is, there are actually two parts. First is power frequency heating and second is high frequency heating. In power frequency there are again two types, resistance heating and arc heating. हाय फ्रिक्वेन्सी हिटिंगमध्ये परत दोन टाईप आहेत, इंडक्शन हिटिंग अँड डायलेक्ट्रिक हिटिंग. इन पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग, रेजिस्टन्स हिटिंग अँड आर्क हिटिंग, that frequency will be normal 50 hertz or more than that, but in case of induction heating and dielectric heating, it requires very high frequency. That's why it comes under the high frequency heating. We will discuss it later in the respect to heating process. So we will first see resistance heating. You can see here resistance heating. When the current is passes through a resistance, जेव्हा तुमचा करंट हा रेजिस्टन्समधून पास होणार आहे, then power loss also take place there, and that is in the form of heat. कोणत्या फॉर्ममध्ये असेल ते? हीट फॉर्ममध्ये. रेजिस्टन्स हिटिंगबद्दल बोललं तर इट इज अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल अबाउट द रेजिस्टन्स हिटिंग. यू नो द इलेक्ट्रिक हीटर. घरामध्ये काही लोक इलेक्ट्रिक हीटर वापरतात बघा, कॉईलचा हीटर असतो जो. कॉईलवाला जो हीटर आहे दॅट इज रेजिस्टन्स हिटिंगचं एक एक्झाम्पल आहे. तर आपण काय करतो, त्याला सप्लाय दिला जातो, त्याच्यातून काय होईल? करंट पास होईल. बिकॉज ऑफ द रेजिस्टन्स त्याच्यामध्ये पॉवर लॉस होतो. बघा एखाद्या वेळेला चालू असेल, समजा तुमचं काम झालं आहे, पाणी गरम करून झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही ऑफ केलं तर तुम्ही त्याला लगेच टच करता का त्या कॉईल्सला? नाही. का? तर त्या गरम असतात. इट मीन्स इट इज हिटेड ड्यू टू द करंट इज पासिंग थ्रू दॅट रेजिस्टन्स. हिटेड म्हणजे काय? इट इज ॲक्च्युअल अ पॉवर लॉस is taken place. That power loss is indicated in heat energy. So here it is mentioned that electrical energy is converted into heat energy. That heat is directly proportional to the current. जेवढा जास्त करंट आणि रेजिस्टन्स आहे त्याच्यानुसार तुमची हीट प्रोड्यूस होणार. मग ज्या हीटरच्या कॉईल्स असतात त्या तुमच्या कॉईल्स 1000 वॅट्स असं काहीतरी असतं, 500 वॅट्स, 1000 वॅट, 2000 वॅट्स. म्हणूनच आपण म्हणतो की बाबा इलेक्ट्रिकल कॉईल्स खूप इलेक्ट्रिसिटी खेचतात किंवा खर्ची करतात. ते कारण हे बिकॉज दॅट हीट जी प्रोड्यूस होणार आहे इन दॅट कॉईल, इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द रेजिस्टन्स अँड द करंट फ्लोईंग थ्रू दॅट. ओके, सो दिस इज अबाउट द रेजिस्टन्स हिटिंग. Then whereas what is the meaning of R? R is the resistance of that element or coil, V is the voltage, I is the current. The loss of that energy is taking place when it is heated from the element to the charge or load, right? Then resistance heating. तेच आपण कंटिन्यू करतो आहे. रेजिस्टन्स हिटिंगमध्ये आपण काय काय पाहिलं? द इलेक्ट्रिक करंट इट इज पासिंग थ्रू द रेजिस्टन्स, द पॉवर लॉस इज टेक प्लेस in the form of heat. It has a wide application in the heat treatment like metals, drying, baking potteries, stoving, enamelware and domestic cooking as well. For example मी जे दिलं ते. Then टेम्परेचर किती असतं? तर इट इज 1000 Celsius. वी कॅन बी ऑप्टेन इन ओव्हन. ओव्हन हे पण एक रेजिस्टन्स हिटिंगचाच टाईप आहे, बट इट विल बी इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. वी विल डिस्कस इट लॅटर. देर आर ॲक्च्युली two common methods. First is direct resistance heating and second is indirect resistance heating. सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर डायरेक्ट म्हणजे काय? डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो, आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो इलेक्ट्रिसिटी सप्लायचा. यू कॅन सी इन द डायग्राम. देर आर रेजिस्टन्स हिटिंग. देर आर टू टाईप. फर्स्ट इज डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. यांनी साल्ट बाथ फर्नेस घेतलेला आहे. अँड सेकंड इज इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. इथं जी लिंक दिलेली आहे ती तुम्ही कॉपी पेस्ट करून यू कॅन सी द व्हिडिओ ॲज वेल. ओके, सो रेजिस्टन्स हिटिंगमध्ये पहिला टाईप बघा. इन केस ऑफ डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग यू कॅन ऑब्झर्व दिस इज युअर सप्लाय. इट इज गिवन टू द इलेक्ट्रोड और कॉईल. ज्या कॉईल मग अशी आपण मेन्शन केल्या त्या कॉईल आहे त्या.
आणि जो पार्ट तुम्हाला हीट करायचा आहे दॅट पार्ट इज प्लेस्ड इन द हिअर, दॅट हाय रेजिस्टन्स पावडर और चार्ज यू कॅन से. Then this total outside part is furnace. So whenever we give a supply to this electrode, then this electrode will be heated and that heat is directly transferred to this charge. जो पार्ट आपल्याला हीट करायचा असतो त्या पार्टला इलेक्ट्रिकल हीटिंगमध्ये चार्ज असं म्हटलेलं आहे. रिमेंबर दिस. ओके, सेकंड हिअर यू कॅन सी दिस इज ऑल्सो चार्ज. ज्या पार्टला आपल्याला हीट करायचं आहे दॅट पार्ट इज नोन ॲज चार्ज. ओके, बघा आता हिअर ऑल्सो इलेक्ट्रोड्स, हिअर ऑल्सो हिटिंग इलेक्ट्रोड और हिटिंग एलिमेंट वी कॅन से. हिटिंग एलिमेंट पण म्हणतात, हिटिंग इलेक्ट्रोडही असं म्हणतात. आता या इलेक्ट्रोडनं आपण सप्लाय दिला, सो करंट इज फ्लोविंग थ्रू दिस, बट इट इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट? नो. चार्जचा आणि इलेक्ट्रोडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का? नाही आहे, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. फॉर एक्झाम्पल ओव्हन. ओव्हन इज द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. देन दिस इज द रेजिस्टंट फर्नेस, जो तुम्ही प्रॅक्टिकली फॉन्ड्रीमध्ये किंवा कुठे जिथं मेल्टिंग होतं मेकॅनिकल पार्ट्सचं त्या ठिकाणी तुम्ही पाहाल. सिम्पल आहे. जो हिटिंग एलिमेंट आहे तो इथं ठेवलेला आहे, हिटिंग एलिमेंट, आणि याच्यामध्ये तुमचं जे चार्ज आहे तोही असेल. देन डुअर दिले, इन्सुलेटिंग मटेरियल आहे, जी हीट प्रोड्यूस होणार आहे ती लीक होऊ नये किंवा बाहेर जाऊ नये. देन रिफ्रॅक्टरी मटेरियल आहे. रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणजे हीट तुमची रिफ्रॅक्ट व्हावी आतमध्येच परत, आणि जो काही इथलं ही चार्ज आहे दॅट शुड बी हीटेड, ओके, बाय युजिंग द हीटिंग एलिमेंट. सो दिस इज द रेजिस्टन्स फर्नेस. देन इंडक्शन हीटिंग. देर इज सेकंड टाईप विच इज व्हेरी इन कॉमन नाऊ डेज. सध्या आपला कॉमन कुठला आहे हिटिंगचा प्रकार, तर इंडक्शन हिटिंग इंडस्ट्रीमध्ये. So induction heating is also known as high frequency heating because we are using the high frequency there. Okay, so in induction heating its process make use of current as well. Similarly तुमचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे त्याच्यातून आणि ते हीट प्रोड्यूस होणार आहे. बट the principle is used, that is induction principle. You know the induction principle. I think you have studied already the transformer. Right? In the transformer, you have studied the electromagnetic and induction or electromagnetic action. काय असते electromagnetic action? Whenever the supply is given to the primary, automatically काय होणार आहे? Due to the coupling, due to the induction process, काय होईल? Same EMF is produced in the secondary. जेव्हा तुम्ही प्रायमरीला सप्लाय देताय त्यावेळेला EMF जे प्रोड्यूस होईल प्रायमरीला, that same EMF will also produce in the secondary. That is because of induction process only, or Faraday's law of electromagnetic action. Okay, so that principle is used for the heating of the material. Electrical heating मध्ये ते जे मटेरियल हिटिंग करणार आहे ते हे प्रिन्सिपल वापरून आपण करणार आहे. प्रिन्सिपल कोणाचं आहे? इट युजेस द ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल. Conversion of electromagnetic energy into the heat energy take place in the material. So for this, how much heat transfer किती प्रमाणात होते? It is about 10,000 watt per centimeter square. इतक्या प्रमाणात, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमची हीट काय होत असते? ट्रान्सफर होत असते. It can be applied mainly due to two classes of material. फर्स्ट जे आहे तुमचे कंडक्टिंग मटेरियल आहे त्याच्यासाठी हे हिटिंग यूज करतात, आणि दुसरं आहे इन्सुलेटिंग मटेरियल. हिटिंग ऑफ फर्स्ट टाईप मटेरियल, जे तुमचं फर्स्ट टाईप मटेरियल म्हटलं म्हणजे कंडक्टिंग म्हणजे तुमचे मेटलिक पार्ट, आयर्न आहे समजा, ॲल्युमिनियम आहे, त्याला हे मला हीट करायचं असेल तर फॉर दॅट पर्पज वी कॉमनली प्रेफर इंडक्शन हिटिंग. Whereas if we want to heat insulated materials like plastic, rubber, food processing, ओके, या केसमध्ये काय यूज करतात तर डायइलेक्ट्रिक हिटिंग. कोणते यूज करतात? वी युजेस द डायइलेक्ट्रिक हिटिंग. हे लक्षात ठेवा. फायनलमध्ये क्वेश्चन नक्की याच्यावरला विचारला जातो की जे इन्सुलेटिंग मटेरियल आहेत, रबर आहे, प्लॅस्टिक आहे, ते हीट करण्यासाठी कशाचा वापर करतात? So it is very easy answer. It is a dielectric heating. आणि इंडक्शन हिटिंग हे मेटलिक पार्ट्सना हीट करण्यासाठी यूज करतात. सो यू कॅन सी अगेन द डेटा अबाउट
इंडक्शन हिटिंग ऑन दिस HTTP NPTEL वरती बघू शकता. अगेन इंडक्शन फर्नेसचे 2 टाईप आहेत. पहिला आहे कोर टाईप इंडक्शन फर्नेस, सेकंड आहे कोरलेस इंडक्शन फर्नेस. वी विल सी इंडक्शन कोर टाईप. ओके, सो कोर टाईप इंडक्शन हिटिंग, इट इज व्हेरी सिम्पल. बघा बरं, द सप्लाय इज given to the primary. Same structure of transformer. This is core of transformer. This is the primary side of transformer. This is secondary side of transformer. आपण काय म्हणतो, प्रायमरीला सप्लाय द्यायचा, सेकंडरीला लोड कनेक्ट करायचा. आता लोडच्या ठिकाणी काय कनेक्ट केलं आहे, चार्ज, ज्याला आपल्याला हीट करायचं आहे. सो द सप्लाय इज गिवन टू द प्रायमरी वाइंडिंग. बरोबर आहे. सप्लाय जेव्हा आपण प्रायमरी वाइंडिंगला देतो त्यावेळेला when the supply is given to the primary winding, then क्या होईल, EMF current is flowing through this winding, voltage is produced, EMF produced. That voltage EMF is linked with the secondary winding, so EMF is also produced. The current is flowing through this secondary winding as well. म्हणजे काय, प्रायमरीला सप्लाय मी दिला, प्रायमरीमधून करंट फ्लो झाला, याच्यामध्ये EMF प्रोड्यूस झाला. ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक ॲक्शन दिस वाइंडिंग इज मॅग्नेटिकली कपल्ड विथ द सेकंडरी वाइंडिंग. ड्यू टू दॅट EMF इज प्रोड्यूस हिअर, द करंट इज फ्लोविंग थ्रू दिस हिअर. त्यामुळं काय होईल, करंट प्रोड्यूस झाला तर इथला चार्ज जो आहे इट विल बी हीटेड, राईट. सो इट इज अ कोर टाईप इंडक्शन हिटिंग. रिमेंबर दिस वन, व्हेरी सिम्पल वर्किंग. This is indirect core type induction furnace. You can remember only one thing, same working principle here. प्रायमरी वाइंडिंग इकडे आहेत, हे प्रायमरी वाइंडिंग आहे, हा तुमचा कोरचा स्ट्रक्चर. ॲक्च्युली कट सेक्शन दाखवलेलं आहे त्यामुळे वेगळं दिसते, बाकी काही वेगळं नाही आहे. फक्त इनडायरेक्ट कोर टाईपमध्ये काय तर मेटॅलिक जो काही तुमचा चार्ज आहे त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे इनडायरेक्ट आहे. सो नेक्स्ट इज कोर टाईप इंडक्शन हिटिंगबद्दल आपण बोलूया. त्याचा थेरॉटिकल पार्ट मी सांगते जो मी ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. फिगर शोज द कोर टाईप इंडक्शन फर्नेस. कोर टाईप फर्नेस इज इसेन्शियली अ ट्रान्सफॉर्मर. प्रायमरी साईड ऑलवेज कनेक्टेड टू द सप्लाय. सेकंडरी साईडला काय कनेक्ट केलं आपण, इट कंटेन्स द चार्ज इन कोर ॲन्युलर हर्थ. आता हे कुठे आहे, दिस V शेप, यू कॅन सी द V शेप हिअर. सो इन द V शेप, that V shape is nothing but annular hearth where we put our charge in that. चार्ज ठेवण्यासाठी आपण ते annular hearth काय दिलेली आहे. Then the charge is magnetically coupled with the primary by iron core. Magnetically coupling between the primary and secondary is very poor. पुअर असल्यामुळंच लिकेज करंट जास्त फ्लो होईल आणि लो फॅक्टर भेटेल. ओके, यांच्यामधलं जे कपलिंग आहे ते कसं आहे, पुअर आहे. सॉरी. हेन्स इट इज दिस कोर टाईप इंडक्शन हिटिंग ॲक्च्युली वर्क्स ऑन द 10 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. 10 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट होतं. त्यामुळं काही वेळेला याला लो फर्नेस हिटिंग हे असं म्हणतात. लो फ्रिक्वेन्सी नेसेसिटीज अँड ॲडिशनल MG सेट अबाउट ऑर फ्रिक्वेन्सी कन्वर्टर. कारण आत्तापर्यंत आपण 50 हर्ट्ज ऐकलं आहे, 50 हर्ट्ज हा कन्सेप्ट ऐकला आहे. सो तुम्हाला MG सेटची किंवा कन्व्हर्टरची गरज पडेल. ओके, तुम्ही फक्त जस्ट जनरली त्याचं वर्किंग समजलं की इट इज ओके कसं वर्क होतं. देन नेक्स्ट आहे डायलेक्ट्रिक हिटिंग. डायलेक्ट्रिक हिटिंग ॲक्च्युली इट वर्क्स ऑन द हाय फ्रिक्वेन्सी AC सप्लाय. याच्यामध्ये डायलेक्ट्रिक हिटिंगमध्ये इट इज द actual similar to the capacitor. You know the capacitor, how it looks like. बघा इथे दाखवले, you can see here. 1 minute. This one, this part, you can see electrodes. Electrodes ह्याच्या प्लेट दिसतात, तर त्या प्लेट कपॅसिटर सारख्या दिसतात. बघा, त्या काही वेळेला कपॅसिटर हिटिंग असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज कपॅसिटर हिटिंग. सिम्पली काय केलं आहे, कपॅसिटरला जसे 2 इलेक्ट्रोड असतात, सेम इथं पण इलेक्ट्रोड आहेत आणि त्याला हाय फ्रिक्वेन्सी AC सप्लाय दिला आहे. हाय फ्रिक्वेन्सी AC सप्लाय म्हणजे बघा, आता तुम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे 107, 98.3 हे काय मेगा हर्ट्समध्ये असते. सो इट इज अ रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर.
it requires radio frequency generator. In case of dielectric heating, we require how many electrodes? 2 electrodes. आणि जो तुम्हाला हीट करायचा पार्ट आहे दॅट चार्ज इज ॲक्च्युली प्लेस्ड बिटवीन द इलेक्ट्रोड. यू कॅन सी हिअर प्रॉडक्ट म्हटलेलं ॲक्च्युली तिथं त्यांनी. प्रॉडक्ट इज नथिंग बट चार्ज हिअर. द चार्ज और product is placed between the 2 electrodes so that it can be heated. Okay, so it is also known as capacity heating because it looks like a capacitor. कपॅसिटरमधला फक्त मधला पार्ट आहे तो आय थिंक आपण त्याला मिडियम आयसोलेटिंग मिडियम असंही म्हणतो. तर त्या ठिकाणी आपण चार्ज प्लेस केलेला आहे. इट इज यूज्ड फॉर द हिटिंग ऑफ इन्सुलेटर्स. करेक्ट, इन्सुलेटरसाठी डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करतात. कुठले इन्सुलेटर्स आहेत? वूड आहे, प्लास्टिक आहे, सिरॅमिक आहे. सप्लाय फ्रिक्वेन्सी किती लागते मग? सप्लाय फ्रिक्वेन्सी इज रिक्वायर्ड अबाउट 10 to 50 megahertz, not hertz, 8 megahertz. The applied voltage is about 20 kilovolt. Voltage level पण बघा, you can see it is very high. It is about 20 kilovolt. Overall efficiency is about 50%. याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. पहिला ॲडव्हान्टेज बघूया डायलेक्ट्रिक हिटिंगचे. इट गिव्स युनिफॉर्म हिटिंग भेटतं. हिटिंग बिकम फास्टर बाय इन्क्रीजिंग द फ्रिक्वेन्सी. ऑब्वियसली फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर हिटिंग फास्ट होईल तुमचं. दिस मेथड इज व्हेरी यूजफुल फॉर द बॅड कंडक्टर्स लाईक इन्सुलेटर्स. देन हिटिंग इज फास्ट. हिटिंग नाही तर चुकलं हे. हिटिंग इज फास्ट. हिटिंग कॅन बी स्टॉप इमिजिएटली ॲज पर द रिक्वायरमेंट. आपण स्टॉप करू शकतो आणि एकदम सेफ हिटिंग आहे. बट डिसॲडव्हान्टेज ऑल्सो देअर. कॅनॉट बी यूज्ड फॉर द लो फ्रिक्वेन्सी obviously because it requires high frequency. Not be used for the melting of the metals like iron, copper, aluminum. Then high frequency तुम्हाला जनरेट करायची असेल तर we need frequency converter. So these are the disadvantages. In applications, it is used for the drying the wood materials, used for the product, used for the rubber industries, used to heat the laminated glass, used for drying explosive, drying transformer winding and armature core, drying of different types of silk. Okay, so this is about the electrical heating. Okay, doubt असेल तर you can ask at any time by messaging to me privately. Okay, so